आठवडी बाजारपेठेत चोरट्यांचा उच्छाद सुरूच, दुचाकी केली लंपास। देवळा तालुक्यातील उमराणे ही मोठी व्यापारी बाजारपेठ असून या ठिकाणी दर शनिवारी आठवडी बाजार भरतो। परिसरातील सुमारे 20 ते 25 गावांचे लोक या ठिकाणी भाजीपाला व इतर लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी येत जात असतात। शनिवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी उमराणे येथील बाळू माणिक पवार हे संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास आपली HF डिलक्स दुचाकी क्रमांक MH 41 AF 4219 वरून आठवडी बाजार करण्यासाठी आले होते। परसूल नदी लगतच्या सिमेंट रस्त्यावर त्यांनी आपली गाडी उभी करून ते बाजारात खरेदी करण्यासाठी गेले। बाजार करून परत आल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी त्यांची दुचाकी आढळून आली नाही। सर्वत्र शोधाशोध करूनही दुचाकी मिळाली नाही। त्यांनी सदर घटनेबाबत देवळा पोलिसात तक्रार केली असता अज्ञात चोराविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास देवळा पोलीस करीत आहेत। यापूर्वी देखील उमराणे आठवडी बाजारातून अनेक वेळा दुचाकी, मोबाईल तसेच रोख रक्कम चोरीच्या घटना घडल्या। त्याबाबत कुठलाही तपास झालेला नाही। आता तरी अशा चोरींच्या घटनांना प्रतिबंध व्हावा यासाठी निदान आठवडी बाजाराच्या दिवशी तरी उमराणे बाजार तळावर दिवसभर पोलीस बंदोबस्त ठेवावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने पोलीस प्रशासनाला करण्यात येत आहे। S9 TV न्यूज साठी शरद पवार, चिंचवड। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।